जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त अकोल्यात जनजागृती रॅली आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत। विविध संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडत असून नागरिकांना तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। 31 मे 2025 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त अकोल्यात एक सशक्त जनजागृती उपक्रम राबविण्यात आला। आयएमए अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयावर मुक्ती फाउंडेशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आकर्षणाचा मुखवटा उतरवूया आणि तंबाखू व निकोटीनच्या उद्योगाचा क्लुप्त्या उघड करूया हे जागतिक घोषवाक्यानुसार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 7 वाजता आयएमए हॉल आकाशवाणी समोर येथून ही रॅली सुरू होईल। उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर अजित कुमार यांच्या हस्ते होणार आहे। या रॅलीमध्ये आशा सेविका, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। नंतर सकाळी 10 वाजता जीएमसी अकोला ऑडिटोरियममध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार असून याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते होईल। कार्यक्रमात तज्ञ डॉक्टर तंबाखूंच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन करतील। यावेळी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची लघुनाटिका, तंबाखूच्या दुष्परिणामांवर आधारित चित्रकला, रील, स्लोगन व निबंध स्पर्धा या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत। डॉक्टर संतोष कुमार सोमानी यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत तंबाखूमुक्त अकोल्याच्या दिशेने एकत्रित पाऊल टाकण्याचा संदेश दिला आहे।